अनेक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। ब्रेकिंग न्यूज समोर येते। निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती न दिल्याने आता पत्रकार नाराज झालेले आहेत। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। बदलापूरमध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर पत्रकारांनी आता आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। माहिती देण्यास विलंब केल्याने पत्रकारांकडून आता रोष व्यक्त करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी माध्यमांसोबत बाचाबाची देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेली होती। त्यानंतर माध्यमकर्मी हे नाराज झालेले होते। निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती न दिल्याने आता पत्रकारांनी नाराजी बोलून दाखवलेली आहे। महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बदलापूरमधील पाहतोय। मतमोजणी केंद्राच्या बाहेर आता पत्रकारांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी हेमलता पाटील देखील आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। तर राष्ट्रवादीच्या नेत्या हेमलता पाटील, हेमलताजी स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। एकंदरीत आपण पाहतोय भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष ठरलेला आहे, त्या खालोखाल नंबर लागलेला आहे तो म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचा। मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आकडेवारी समोर येते, भाजप शिवसेनेनंतर काँग्रेस देखील तुम्हाला आता जड भरत असल्याचं पाहायला मिळतंय। दादांची राष्ट्रवादी कुठे कमी पडली? नाही, आपण बघितलं तर महायुतीचं जर एकत्रित यश बघितलं तर तिन्ही नेत्यांनी ज्या पद्धतीने सगळी प्रचार यंत्रणा राबवली, जो प्रचार केला, ज्या सभा घेतल्या आणि त्याचं ते एकत्रित यश आहे। बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पक्ष हे एकमेकांच्या विरोधामध्ये लढले, परंतु निवडणुकीनंतर आम्ही एकत्र आल्यानंतर महायुतीची सत्ता आपल्याला सगळीकडे पाहायला मिळेल। दुसरी गोष्ट, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या ज्या निवड झाली, ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्या आघाडीच्या राजकारणामध्ये त्या निवडणुका झाल्या, त्या पक्षाच्या चिन्हावरती निवडल्या गेलेल्या नाहीत आणि त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत। त्यामुळे संख्याबळ दिसताना हे आमचं संख्याबळ कमी दिसतं, परंतु प्रत्यक्ष निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या ही जास्त आहे आणि त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पण खूप चांगली कामगिरी केलेली आहे। आणि तिघांचे मिळून जर आपण बघितलं की एकत्रित जर तिघांची संख्या बघितली तर महायुती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलेली आहे। तुम्ही मांडलेला मुद्दा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे, मात्र तफावत मोठी आहे। आपण एका बाजूला पाहतोय महायुतीला 213 जरी जागा मिळत असल्या तरी भारतीय जनता पक्षाचा त्यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे, तो म्हणजे 121। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।